एन्जॉय करायला पण तशीच माणसं आपल्यासोबत असली पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं, बरोबर ना? हाय, मी स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस ना खरंच खूप भारी गेला आणि अगोदरच्या क्लिपवरून तुम्हाला तर लक्षात आलं असेल की आम्ही किती मस्ती मजा केली. त्या अगोदर इथे सकाळी बघू शकता डुगूची अशी डिमांड होती की प्रणू दादूच माझं ब्रश करणार आणि प्रणू टीव्ही बघत होता. बरं, त्याला टीव्हीची खूप आवड आहे, तरी तो टीव्ही सोडून डुगूचं ब्रश करायला लागला. छान वाटलं हे भावांचं प्रेम बघून. आणि त्यानंतर इथं मी पपई कट करत आहे, कारण आज आम्ही घरी असा फ्रुट्सवरच नाश्ता भागवणार आहोत आणि जेवण बाहेर करणार आहोत. बाहेर म्हणजे घरूनच बनवून नेणार पण बाहेर करणार, असा प्लॅन होता आज आमचा. छोटीशी पिकनिकच समजू शकता. तर इथं मग लेकरं पपई खात आहेत, आम्ही पण तेच खाल्लं आणि मग आमचं व्हेज बिर्याणी करायचा प्लॅन झाला. मग दोघीचं चाललेलं की ताई म्हणत होत्या मी कट करून देते तू कर, मी म्हणत होते की मी कट करून देते तुम्ही करा. असं म्हणता म्हणता ताईचंच इथं कट करणं झालं. मस्त कॅरेट, आलू, परत ते बीन्स, वाटाण्याच्या शेंगा असतात ना ते यांनी भरपूर आणल्या होत्या काल, तर त्याचे खूप सारे असे सोले करून घेतले. ते टाकून बिर्याणी करायची होती. तर छान असा राईस अगोदरच शिजवून घेतला होता, म्हणजे भात अगोदरच शिजवून घेतला होता. आपण बिर्याणीला कसा अगोदर थोडासा शिजवून घेतो, कच्चा कच्चाच तसा शिजवून घेतला. आणि इथं बघा वाटाणे, कॅरेट, ऑनियन, आलू सगळं म्हणजे जेवढे व्हेजेस होते तेवढे टाकून इथं मी फोडणी देत आहे. थोडासा गरम मसाला टाकला, थोडा टेस्ट आला पाहिजे म्हणून, आणि अद्रक लसणची पण पेस्ट टाकली. छान असा मसाला आता रेडी झालाय. त्यात अशी राईस टाकून घेतलं, जे भात आपण शिजवून घेतला होता ते, आणि मस्तपैकी असा पुलाव म्हणा किंवा व्हेज बिर्याणी रेडी झाली होती. त्यानंतर लेकरांना रेडी केलं, त्यांना बाहेर काढून दिलं. नंतर आम्ही दोघी रेडी व्हायला लागलो आणि इयरिंग एक भेटत होतं तर त्याचं दुसरं भेटत नव्हतं, असं चाललेलं इथं माझं. मग फायनली आम्ही दोघी रेडी झालो आणि सगळं पॅक करून घेतलं होतं सोबत. बिर्याणी वगैरे, 1-2 ग्लासेस म्हणा, वॉटर बॉटल, असं सगळं जे काही लागेल ते घेतलं होतं सोबत. तर आज आम्ही एका मंदिरला चाललो. कोणतं तरी गुट्टा म्हणून आहे इथं, खूप फेमस मंदिर आहे, तर त्या मंदिरला चाललो. सिद्धुला गुट्टा अकडे हे तुटणार नाही ना, तेच म्हणलं पडेल सगळं खाली. हाय, वेट इथं भांडण चाललेलं आहे समोर बसण्यासाठी. बघा, गौरवच गुड बॉय आहे. गौरव इज अ गुड बॉय. हो ना गौरव? गौरवला फोन दिलाय म्हणून गौरव आता शांत झालाय. हो ना गौरव? हो ना, तू खूप शांत झाला ना. तूही मागे यायला आता. चला मग आता फायनली आम्ही निघालो सिद्धुलुगुट्टा, म्हणजेच प्राचीन अशा शिवलिंग मंदिराला. आणि हे मंदिर ना खूप असं प्राचीन आहे, जवळपास 2000 वर्षापूर्वीचं असं मानलं जातं. आणि मंदिराची खासियत म्हणजे हे स्वयंभू आहे. हे मंदिर ना म्हणजे स्वतः शिवलिंग आलेला आहे, तो कुणी बसवलेला नाही, आणि स्वयंभू आहे. आणि त्यानंतर मग नवनाथाची इथं हिस्ट्री आहे. म्हणजे आपलं जे नाथ संप्रदाय आहेत, जे नवनाथ आहेत, नवनाथ, तर त्यांनी मग इथं येऊन अर्चना वगैरे, तपस्या वगैरे केलेली आहे. आणि खूप मोठी अशी गुफा, असं मंदिर इथं उभं राहिलेलं आहे. आणि आपण जाताना ना गुफेमध्ये एकच रस्ता दिसतो आपल्याला, पण आतमध्ये असे बऱ्याच अशा छोट्या मोठ्या गुफा आहेत, बरेच असे देव आहेत. आणि या आरमूरचं पण नाव तसंच पडलेलं आहे बरं, आरू मुरू, म्हणजेच 6 + 3 म्हणजे नवनाथ. नाथ कसे 9 होते, तसंच आरू मुरू, नवनाथावरूनच या आरमूरचं पण नाव पडलेलं आहे. आणि म्हणजे खालून बघितलं ना, वर टेकडीवर हे मंदिर आहे.
आणि इथे एक विहीर आहे, तिचं पाणी कधी आटतही नाही, जास्त खोलही नाही बरं, पण ते सारखं त्या विहिरीला पाणी असतं. तर अशी बरीच अशी हिस्ट्री इथली आहे. तर थोडीफार तुम्हाला मी सांगितली आणि जायला रस्ता तर इतका भारी आहे ना. ये गौरव. चल, इकडे आहे मंदिर. पॉकेटमध्ये ठेवलाय. जाऊ दे, दुसरा घ्यायचाच आहे ना. आपण गुफामध्ये चालला होता. केव कसे राहतात केव. गुफा गुफा. चलो आइए, जल्दी आइए. पीछे पीछे आइए. देखो अंदर क्या है. गुफा मस्त आहे. इधर बैट रहते हैं, बैट. देख के आइए. खरंच चमगादड़. हो. चल रे बेटा, तू स्ट्रॉंग है. चल. सगळे स्ट्रॉंग आहो. चला. चला इकडे राईटला चल. इकडे जाऊन इकडे सिंबल आहे ना तिथं बघ. वर बघ थोडं समोर. हां हां. सुमिरो पवन कुमार बलवती विद्या दे जय 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 हनुमान गोसाई. कृपा करहु गुरुदेव की नाई. जो शत बार पाठ कर कोई. छूटहि बंदी महासुख होय. जो यह पढ़े हनुमान चालीसा. होय सिद्धि साखी गौरीसा. तुलसीदास सदा हरिचेरा. कीजय नाथ हृदय महरेरा. लिंगम सर्वसुगंध लिंगम बुद्धिविवर्धन कारणलिंगम. सिद्धसुरासुरवन्दितलिंगम. तत्र नमामि सदा शिवलिंगम्. जय 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 श्री राम. नमः. हार हार महादेव. जय. आम्ही इथं छानपैकी लिंगाष्टकम, हनुमान चालीसा वगैरे म्हणून घेतली आणि इथं एवढे सारी मंकी आहेत ना, की कधी आपल्या बॅगमधून काय घेऊन जातील कळणारही नाही. तर आम्ही काहीच सोबत आणलं नव्हतं, सगळं कारमध्येच ठेवलं होतं. आणि इथं शिवमंदिर आहे हे आणि इतकी म्हणजे खूपच भयानक, खूपच भारी गुफा आहे. पहिल्यांदा आलो होतो ना आम्ही तेव्हा मला तर खूप जास्त भीती वाटत होती. यावेळेस तितकं काही वाटलं नाही, कारण मागच्या वेळेस आम्ही पावसाळ्यात आलो होतो. आपण जे बॅट म्हणतो ना ते खूप सारे आहेत इथं. म्हणजे यावेळेस तितके नव्हते गुफामध्ये, पण गेल्या वेळेस आम्ही पावसाळ्यात आलो होतो तेव्हा भरपूर होते. म्हणजे आता आपण खालून चालायलो तर ते असे वरतून फिरायचे, असे 20 तर असायचे एका जागी. म्हणजे इतकं डेंजर. खूप भीती वाटली होती त्यावेळेस. यावेळेस आतमध्ये तर नव्हते ते बॅट. आणि इथं एक हवन होतं, खूप मोठं हवन होतं इथं. तर मग तेच गंध वगैरे लावून घेतला आणि आम्ही इथं जिथे काय? थांबलोत ना त्या अपोजिट साईडला पण गुफाच आहे.
खूप मोठी गुफा आहे. तिकडं पण 2-3 देव वगैरे आहेत. पण त्या साईडला ना मंकीज बसून होते खूप सारे. तर मग आम्ही गेलो नाही कारण लेकरं वगैरे सोबत होते आणि लेकरांचं त्यांना छेडणं चाललेलं होतं. नवनाथ सिद्धू आपले नवनाथ आलेले आहेत. डेंजर अवस्था होत आहे. या गुफामध्ये म्हणजे बरेच देव आहेत. शिव मंदिर आहे, दुर्गादेवीचं छोटंसं मंदिर आहे, परत आपलं दत्तात्रयाची मूर्ती वगैरे आहे, शिवलिंग वगैरे म्हणजे बरेच अजून आपल्याला माहिती नाहीत. म्हणजे आपण तिकडं वेगळे म्हणतो त्या देवाचे नावं, इकडं वेगळे असतात. आणि बाहेर निघतच होतो तितक्यात आठवलं की मागच्या वेळेस इथं एक दुर्गादेवी पण होती, म्हणजे देवीचं पण मंदिर होतं. मग ते शोधत बसलो आम्ही कोणत्या साईडला आहे. तर ते एकदम एक्झॅक्ट अपोजिट साईडला होतं. तिकडं जाऊन आलो मग आम्ही. तर इतकी सुंदर देवी आहे ना ती. तर आणि रस्ता पण डेंजर आहे तिकडे जायचा. तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि इथं प्रत्येक दगडावर असं वे दिलेला आहे. पण आता मला तर काही तेलगू किती सुरेख आहे ब्लॅक स्क्रीन. बघ ना हे आता कसे गोट्यामध्ये स्थापित केलेलं आहे. हे गोटा कसं थांबून आहे बघ त्याच्यावर. असेच राहत असतील केव्स अजून काय. ते केविंग करतात बघ, त्यांचं तर बघलं तरच भीती वाटते बघ साधी. हेच खूप डेंजर वाटते. पावसाळा आहे म्हणून लागते ना. आता ना आम्ही फायनली गुफाच्या बाहेर पडलो. तर गुफा किती सुंदर म्हणजे किती भयानक होती तुम्हाला कळालीच असेल. भयानक म्हणजे ती कशी तशी बनली असेल किंवा कशी बनवली असेल, कमालच आहे ना. तर म्हणजे एवढी मोठी गुफा होती ना, त्या गुफेमध्ये जवळपास 7-8 देव म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेले होते. खूपच भारी वाटलं खरंच. मागच्या वेळेस आलो होतो ना तेव्हा माझं भीतीमध्येच गेलं होतं, पण यावेळेस तितकं काहीच वाटलं नाही. आरामात जाऊन बघून आलो आम्ही. आणि मागच्या वेळेस पाऊस पण होता, तर थोडंसं पाणी पाणी होतं. तर इथं आता रामाचं मंदिर आहे बघा, इकडं आलोत आम्ही. म्हणजे राम, लक्ष्मण आणि सीता असं मंदिर आहे हे. आणि इथं एक विहीर होती. मग म्हणलं लहानपणी कधी पाणी काढलं होतं आठवतही नव्हतं. म्हणलं चला पाणी काढून बघूया या विहिरीतलं, आणि याच पाण्याने मग पाया वगैरे धुवून आतमध्ये जाता येईल. तर हाही एक्सपिरियन्स घेतला मी. बऱ्याच दिवसांनी असं पाणी काढलं.
मंगलः ये देवागुरुपुरा अभितो दिक्पुत्रिकात्रो वै शांखेरलीमहे असंयो वनस्पतिः डोर कसं काय लावून ठेवायला की वांछाफलसिद्धिरस्तु विद्या उदगण प्राप्तिरस्तु तदास्तु ओम श्री सिद्धेश्वर स्वामी पावन पादोजनं शुभम् चांगलं प्या हे कायप्पा स्वामी यांचं मंदिर होतं, नवीनच बांधलेलं आहे बहुतेक. मग आम्ही या साईडला आलो इकडं. तर इथं लेकरांचं बघा असं कट्ट्यावर चालणं चाललेलं होतं. म्हणलं चला आपणही चालून बघूया. लेकरांसंग बच्चों के संग बच्चे हम बन जाए बॅलन्स होईना तुम्हाला काय जाम खरंच इथे गौरव जसं झालं ना तसं इकडं थोडं खाली आहे बरं कुठे आहे तर ते पावसानं मध्ये गेले असतील मग तेव्हा हो दुसऱ्या गुफामध्ये वगैरे स्वामी आहे अय्यप्पो स्वामी आहे काय आहे ते करायचंय खरं छट्टी छट्टी कशी इकडं सौरभ नसत्या प्रसाद घे म्हणा स्वाती चला मग आम्ही इकडच्याही देवाचं वगैरे दर्शन घेऊन आलो आणि आता मी इथं थांबले होते कारण यांनी गाडी घेऊन येत होते आणि मला जाऊन इथला प्रसाद घ्यायचा होता. म्हणजे 20 रुपीजला एक पॅकेट असं फुलोरा असं काहीतरी होतं. तर यांनी पैसे वगैरे देऊन आले होते पण त्यांचं पॅकेजिंग राहिलं होतं. तर मग असे 2 पॅकेट फुलोऱ्याचे घेऊन आले मी कारण आम्ही घरून पण आणलं होतं. तर मग इथं लेकरांना तेच प्रसाद वगैरे खाऊ घालणं चाललेलं आणि लेकरांना खाऊ घालून त्यांना काढून द्यावं म्हणलं. नंतर आरामात आम्ही दोघी जेवण करून नंतर मग पार्कमध्ये जाऊ. तर इथं प्रणूची घाई चाललेली की पार्कमध्ये कधी जाऊ म्हणून यांनी थोडा थोडा प्रसाद खाल्ला आणि यांनी लेकरांना घेऊन गेले आणि आम्ही दोघी आरामात बसून मग इथं फुलोरा एन्जॉय केला म्हणजे घरून आणलेली बिर्याणी वगैरे. चला आम्ही आता बिर्याणी खाल्ली, जेवण केलंय आम्ही इथं. मग सकाळी एवढं मेहनतीनं बनवून घेतली आणि आता इथे एक पार्क आहे
तिथे लेकरं खेळायलेत. चला आपणही थोडंसं खेळावं म्हणलं, त्यांना बघावं. याच्या आधी तर झालं बॅलन्सिंग करणं लहान लेकरं. ते खरंच म्हणते पण लेकरांचं असं काही वाटलं की ते करावं वाटतंय. हो, आपण ते केलेलं असतंय ना. आता ते आपण त्या कट्ट्यावर चढलाव असं आपण बॅलन्स करत किती चाललेले आहो लहानपणी. सगळे चाललेले आहेत है ना, पण करून बघितलं खूप दिवसांनी. भारी वाटते. छान आहे मंदिर, सगळे गोटे गोटे मस्त आहे. वर किती छान होतं. आपण थांबूया समोर पण थोडं. बघा चालू आता आहे थांबा, तुम्हाला मी पार्क दाखवते. छोटंसं पार्क आहे इथं, 2-4 झुले वगैरे, स्लाईड असं. पण आता लेकरांना तेच, तिथं पायाही पडत नव्हते ते, म्हणजे पटकन जाऊया आपण. हनुमान चालीसा वगैरे आम्ही करत होतो तर कशाला मम्मा घरी करूया ना असं चालू होतं, म्हणजे त्यांना खेळायचं होतं. तर आता बघा रस्ता थोडा खराब आहे इथे यायला. पण आम्ही मागे आलो होतो एकदा, पण पावसाळ्यात आलो होतो. कुठे आहेत आमचे लेकरं? सौरभ कुठे आहे? प्राणू ओय. हळू 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 हळू. इकडे कोण आहे रे? योस. भीती वाटायला बरं नकट्याला. वाटता गेला, छान वाटायलंय. वाटता गेला आता बघू. फेस तसं का करायला मग? बसा बसा, दादूच्या वेटनं. नाही, सेम वेट पाहिजे बेटा ते खेळायला. वजन दोघांचं सेम पाहिजे. ओय ओय, इकडे इकडे मम्माकड. बरं झालं जेवले नाही. एक मिनिट. रनिंग कर, रनिंग कर. चल स्पीड चल. वर चढायचं बेटा आपल्याला, वर चढायचं आपल्याला, वर चढायचं म्हणून चढायचं. चढा वर. चढा, पळा पळा. आमच्यासारख्या लेकरांचं आहे, कमी वजनवाल्यांचं आहे ते कमी वजन. तेवढंच जास्त आहे ना आता. माग चला. पळा 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 पळा, स्पीड पळा. अरे टुकू किती छान. जुजू चालू आहे. मस्त हवा.
हे असं पायाने ढकलायचं. याच्या खाली दाबायचं. हा दाबले की येऊन जाते. इकडे बघा रे. झू नाही झू झू झू. खाली तुमच्या चप्पल बघा चप्पल खाली. उभी करायला लागली. चप्पल करत सुसू करायला. इकडे बघा ना तुमच्या चप्पल. तुमच्या चप्पल बघा चाची. चाची गेली तुमची चप्पल गेली. मार खाता तुम्ही. आय. चला मग आमचा पार्क मधला एन्जॉय तर तुम्ही बघितला असेल. फुल लेकरं खेळून खेळून थकलेत आता. तुम्ही बघू शकता एका जागी सौरभ कसा बसलाय, एकीकडे प्रणू बसलाय आणि आम्ही दोघींनी जेवून घेतलं होतं कारण मग नंतर लेकरांना जेव घालता येतं म्हणलं. आणि फुल खेळून थकले होते, सगळ्यांना भूक लागली होती. बरं आरामात खाली बसून जेवता आलं असतं पण इथं एवढे सारे माकडं होते ना तर नको म्हणलं, थोडं सांभाळून बसलेलंच परवडतं. कारण मोठे माणसं असलं तर काही हरकत नाही पण सगळे लेकरं होते मग एकदम जर माकडांनी अटॅक केलं ना काही खरं नाही. या अगोदर एक्सपिरियन्स आलेला आहे म्हणून म्हणलं की असंच आरामातच त्यांना दिलेलं परवडतं. मग सगळं कारमध्येच ठेवलं, यांनी कारमध्येच बसले होते. अशा पद्धतीनं मग लेकरांना वगैरे जेवू घातलं आणि आता निघाव म्हणलं कारण इथून गेलं की ताईला ते आदिलाबाद जायचं होतं रिटर्न कारण त्यांच्या सुट्ट्या आता संपल्या होत्या. यांना लेकरांना घेऊन समोर या म्हणलं. आम्ही थोडंसं पायी पायी चलत येतो कारण लेकरं बसेपर्यंत त्यांनी निघेपर्यंत थोडा वेळ राहिला असता म्हणून म्हणलं 5-10 मिनिट का होईना आम्ही चलत जातो, थोडे फोटो वगैरे काढावं म्हणून आम्ही असं चलत निघालो होतो. आणि त्यांना समोर कार थांबवा म्हणलं होतं बरं पण त्यांनी आमची मजाच घेतली, म्हणजे कारच थांबवायला तयार नव्हते. थोडंसं आम्ही कारच्या जवळ गेलं की मग स्पीड न्यायचं असं चाललेलं होतं त्यांचं. मनाला शांती तेवढ्या 5 जणांपासून शांती. लेकरं तर 4च आहेत. दुसरा एक मोठा माणूस आहे की सगळ्यात बघा, मस्त आहे. कार बघ बघ काय केली चार 5 वेळेस तसंच केलं आमच्यासोबत, म्हणजे कार थांबवल्यासारखं करायचे आणि आम्ही थोडंसं कारच्या जवळ गेलं की कार स्पीड न्यायची. जवळपास अर्धा किलोमीटर तरी आम्हाला पळवलं असेल यांनी. म्हणजे असं वाटत होतं की खरंच हे थांबतील का नाही. तर शेवटी मग आम्ही म्हणलं की नाही ठीक आहे, तुम्ही कार थांबवलं तरच येतो, नाही तर आम्ही इथं फोटो वगैरे काढत थांबतो. तर मग शेवटी कार थांबवली त्यांनी. काय म्हणले प्रणू? चला चला म्हणले मला. तुम्ही म्हणला गौरव, तुम्ही म्हणला मी म्हणलं थांबा. थांबा म्हणला बेटा. व्हेरी गुड. आणि तरी पप्पा चला चला म्हणले.
मी या म्हणलो चला चला गलत आहे, गलत गलत. मी या म्हणलो बघा त्रिशूल. मी त्रिशूल घेतो मी त्रिशूल घेतो मी त्रिशूल घेतो हा वरी चढ आता त्रिशूलवर. चला मग आता फायनली आम्ही घरी पोहोचलोत आणि लगेचच ताई त्यांना निघायचं होतं. जेवण वगैरे तर झालं होतं आमचं तिथंच. तर मग घरी आलं की थोडंसं फ्रेशअप होऊन निघाले ताई वगैरे. आणि इथं सौरभचं प्रणूचं काहीतरी वेगळं चालू होतं, भांडण काहीतरी होतं. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ, कशी वाटली आमची फॅमिली, कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि इथं बघू शकता माझ्या जाऊबाईचा ड्रामा. म्हणजे थोडी मधातून फिलिंग तशीच आहे आमच्या दोघींची, कारण आता सोडून चाललेत ना, पण आता वरून नाटकं चाललेले आमचे. चला मग बाय. आता आजचा दिवस तर छान गेला, पण शेवटी ताई ते गेल्यामुळं थोडंसं वाटलं, पण आता संक्रांतीला भेटू म्हणलं. चला मग बाय.